हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण क्विक सॉर्ट आणि त्याचं एक्झाम्पल बघितलं होतं. क्विक सॉर्टचं एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं त्याचा अल्गोरिथम बघितला होता. आणि या लेक्चरमध्ये आता आपण मर्ज सॉर्ट बघणार आहोत. आता तुम्ही म्हणता सर आता प्रोग्राम नाही का बघायचा क्विक सॉर्टचा? तर मित्रांनो, क्विक सॉर्ट आणि मर्ज सॉर्टचा आपण प्रोग्राम घेणार नाही आहोत, कारण की प्रोग्राम याआधी एक्झाम मध्ये कधीच आलेला नाही. तो क्विक सॉर्ट आणि मर्ज सॉर्टचा प्रोग्राम तुम्ही जरी प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर जर चाळून बघितली, सर्व क्वेश्चन पेपर्स मध्ये जरी फाइंड आउट केलं तरी तुम्हाला प्रोग्राम घटणार नाहीत. याचे आले तर एक्झाम्पलच तुम्हाला पेपर मध्ये येऊ शकतात तुमच्या 70 मार्क्सच्या एक्झाम मध्ये. इव्हन दो तुमचे टीचर सुद्धा एवढे प्रोग्राम घेणार नाही जेवढे प्रोग्राम आपण या सेकंड युनिट मध्ये घेतलेले आहेत. तुमच्या कॉलेजचे टीचर्स एवढे प्रोग्राम घेणार नाही जेवढे आपण या युनिट 2 मध्ये घेतलेले आहेत. आपण बबल सॉर्टचा प्रोग्राम बघितला, सिलेक्शन सॉर्टचा प्रोग्राम बघितला, सर्व गोष्टीचे प्रोग्राम्स आपण बघितले आणि त्यांची थिअरी, त्यांचे एक्झाम्पल्स, हे सर्व ही पीडीएफ आपली पूर्ण अशी तयार झालेली आहे मित्रांनो पीजी डिप्लोमा अकॅडमीची. काय काय बघितलं आपण? लिनियर सर्च बघितला, त्यानंतर बायनरी सर्च. लिनियर सर्चचा प्रोग्राम बघितला, बायनरी सर्चचा प्रोग्राम बघितला, त्यांचा अल्गोरिथम बघितला, त्यानंतर सॉर्टिंगचे तुमचे टेक्निक्स बघितल्या. सर्चिंग मध्ये काय करायचं होतं आपल्याला? एखादा एलिमेंट फाइंड आउट करायचा होता एखाद्या ऍरे मध्ये. सॉर्टिंग ऑफ डाटा, सॉर्टिंग. तर फ्रेंड्स, सॉर्टिंग मध्ये आपल्याला काय करायचं होतं? सॉर्टिंग मध्ये आपल्याला काय करायचं होतं? हे टेक्निक्स, जे काही टेक्निक्स बघितले आपण, त्या टेक्निक्स थ्रू एखाद्या ऍरेला, एखाद्या डाटा स्ट्रक्चरला आपल्याला सॉर्ट करायचं होतं. सॉर्ट म्हणजे त्याला असेंडिंग ऑर्डर किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करणे, एका पर्टिक्युलर ऑर्डर मध्ये त्याला अरेंज करणे. मग त्याच्यामध्ये आपण टेक्निक्स बघितल्या. बबल सॉर्ट एक टेक्निक बघितली, सिलेक्शन सॉर्ट एक टेक्निक बघितली, इन्सर्शन बघितली, क्विक सॉर्ट, आणि आज आपण मर्ज सॉर्ट बघणार आहोत आजच्या लेक्चरच्या निमित्ताने. बबल सॉर्टचा प्रोग्राम घेतला, सिलेक्शनचा प्रोग्राम घेतला, इन्सर्शनचा घेतला प्रोग्राम, आणि क्विक सॉर्टचा नाही घेतला प्रोग्राम, कारण की याचा प्रोग्राम विचारला गेलेला नाही. जर विचारला तर या तिन्हीचाच विचारतात. कोणाचा? इन्सर्शन, सिलेक्शन आणि बबलचा. या तिन्ही पैकीच एकाचा विचारतात. या दोन्हीचे प्रोग्राम तुम्हाला येऊ शकत नाहीत. हा क्वेश्चन येऊ शकतो काय? सॉल्व दिस फॉलोइंग एक्झाम्पल विथ मर्ज सॉर्ट और क्विक सॉर्ट. हे दोन्ही पैकी कुणीही ह्यानी फॉलोइंग एक्झाम्पल सॉल्व्ह करायला तुम्हाला येऊ शकतो मित्रांनो. समजत आहे मी काय म्हणत आहे? आता चला तर आपण आता मर्ज सॉर्ट काय आहे ते बघूया. मर्ज सॉर्ट मध्ये काय काय आहे ते बघूया. तर मर्ज सॉर्ट बघायचं जर झालं तर आधी मर्ज सॉर्टची थिअरी बघूया. ही पीडीएफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक आहे, त्या लिंक वरती तुम्ही जॉईन व्हा. ते आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे, त्याच्यावरती तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटून जाईल. ही पीडीएफ, अख्खी पीडीएफ जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला ही बाय करावी लागेल. 29 रुपीज याची प्राइस राहील. तर ती कसं आहे, बाकीची त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला हे नोट्सची सर्व त्या व्हॉट्सअप चॅनलवरती भेटत जाईल टायमाला, जसे जसे मी डिक्लेअर करेन तसं. आता मर्ज सॉर्ट तुमचं काय आहे? मर्ज सॉर्ट नावातच बघा मित्रांनो, काही ना काहीतरी गोष्ट आपल्याला मर्ज करायची. म्हणजे इथे काय करायचे? सगळे पार्ट्स, ऍरे मधले सगळे नंबर्स मर्ज करायचे, एकमेकात मर्ज करायचे, म्हणजे मिक्स करायचे, मिक्सअप करायचे. आता मर्ज करायचे तर मर्ज करता करता आपल्याला त्यांना सॉर्ट करायचे. मर्ज करता करता त्यांना सॉर्ट करायचे आपल्याला. ते कसं? आधी मर्ज सॉर्टची थिअरी जाणून घेऊ आणि त्यानंतर हा एक्झाम्पल बघून घेऊ आपण. हे पहा, असं एक्झाम्पल पूर्ण आहे. शेवटी आपल्याला सॉर्टेड ऍरे भेटून जाईल. हे पूर्ण एक्झाम्पल त्याचं आहे मर्ज सॉर्ट. मर्ज सॉर्ट इज वन ऑफ द सॉर्टिंग अल्गोरिथम. हो, हा काय आहे? सॉर्टिंग अल्गोरिथम आहे. मर्ज सॉर्ट इज यूज टू अरेंज अ लिस्ट ऑफ एलिमेंट इन ए पर्टिक्युलर ऑर्डर. एका पर्टिक्युलर ऑर्डर मध्ये मर्ज सॉर्ट हा एका पर्टिक्युलर ऑर्डर मध्ये एलिमेंट्सला अरेंज करण्यासाठी मर्ज सॉर्ट यूज होतो. कोण्या ऑर्डर मध्ये? एकतर त्या एलिमेंट्सला असेंडिंग ऑर्डर मध्ये किंवा त्या एलिमेंट्सला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करण्यासाठी मर्ज सॉर्टचा यूज होतो. समजलं मर्ज सॉर्टचा यूज काय आहे? एखाद्या डाटा स्ट्रक्चरला आपल्याला अरेंज करायचे एखाद्या ऑर्डर मध्ये, असेंडिंग किंवा डिसेंडिंग मध्ये. इट फॉलो डिवाइड अँड कॉन्कर टेक्निक. मित्रांनो, क्विक सॉर्ट मध्ये काय होतं? क्विक सॉर्ट मध्ये बी आपली डिवाइड अँड कॉन्कर हे फॉलो करत होता, हे अल्गोरिथम क्विक सॉर्ट. आणि इथं बी काय करत आहे? डिवाइड अँड कॉन्कर. इथं पण आपल्याला तेच काम करायचं आहे. ॲरेला आपल्याला 2 भागामध्ये डिवाइड करीत घ्यायचं आहे शेवटपर्यंत, जोवर ते डिवाइड होतात तोवरपर्यंत. मग ते जेव्हा डिवाइड होणं बंद झाले तेव्हा त्यांना आपल्याला सॉर्ट करून टाकायचं आहे. मग ह्या टेक्निकलाच काय म्हणतात? डिवाइड अँड कॉन्कर टेक्निक. कोण फॉलो करतं? हा मर्ज सॉर्ट ही टेक्निक फॉलो करतं, डिवाइड अँड कॉन्कर टेक्निक.
ते तुम्हाला एक्झाम्पल, ही थेअरी आता तुम्हाला काहीच समजणार नाही. एक्झाम्पल घेतलं की लगेच तुम्हाला थेअरी नुसती वाचली तरी तुम्हाला थेअरी समजून जाईल. In merge sort, the given list is divided into two equal halves. ह्याला halves म्हणायचा. Respectively until each sublist contain only one element. म्हणजे मर्ज सॉर्ट मध्ये गिवन लिस्ट जो काही तुमचं गिवन ॲरे आहे, हा तुमचा सपोज गिवन ॲरे आहे, गिवन ॲरे डिवायडेड इंटू टू हाफ्स, म्हणजे याला दोन भागात डिवाइड केलं जातं. रिपीटेडली म्हणजे कवर डिवाइड केलं जाणार त्याला अंटिल इच सबलिस्ट कंटेंट ओनली वन एलिमेंट, म्हणजे ह्याला तवर डिवाइड केलं जाणार जवळ एक एक एलिमेंट. सपोज हा ॲरे आहे तुमचा, हा ॲरे आहे, याला अर्ध्या भागात डिवाइड केलं, इकडे 3 एलिमेंट आले, इकडे 3 एलिमेंट आले. मग या 3 एलिमेंटला, इकडच्या 3 एलिमेंटला आपण आणखीन डिवाइड करणार. मग इकडे 1 एलिमेंट आला, इकडे 2 एलिमेंट आला, मग इकडच्या 2 एलिमेंटला आपण आणखीन डिवाइड करणार. मग इकडे एक येणार, इकडे एक येणार, असं जवळ एक 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 एक. आपण कसं पिवट बाहेर काढत होतो आधीच्या क्विक सॉर्ट मध्ये, कसं पिवट बाहेर काढलं, कालच्या एक्झाम्पल मध्ये पिवट कसे बाहेर काढले, तसंच सेम टेक्निक करायची आपल्याला. डिवाइड करायचे आणि सगळ्यांना बाहेर काढायचं आहे. सगळे जेव्हा बाहेर निघाले तेव्हा आपल्याला मर्ज करायचे, त्यांना मर्ज. ते कसं आपण एक्झाम्पल थ्रू बघणारच आहोत, टेन्शन घेऊ नका. तर आता तुम्हाला सांगतो, चला नाहीतर डायरेक्टच सांगून देतो. पहिल्यांदा काय, हा ॲरे राहीन, सपोज तुमचा हा ॲरे राहीन. आता हा क्वेश्चन येतो तुम्हाला असा एक्झाम मध्ये. काय क्वेश्चन आहे तुमचा, सॉर्ट द फॉलोइंग नंबर इन असेंडिंग ऑर्डर युझिंग मर्ज सॉर्ट. तुमच्या टेक्निकचं नाव दिलेलं राहतं, ज्या टेक्निक मी तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे, आणि त्यानंतर हा ॲरे तुम्हाला अनसॉर्टेड ॲरे तुम्हाला दिला जातो. या क्वेश्चन वरती तुम्हाला सॉल्व्ह करायचे. पहिल्यांदा तो क्वेश्चन लिहून घ्यायचा. कसा, असा लिहून घ्यायचा, हे पहा असा लिहून घ्यायचा. त्यानंतर त्याचे 2 पार्ट्स पाडायचे, म्हणजे त्यांना अर्ध्यामध्ये डिवाइड करायचं. हा भाग वेगळा आणि त्याचा हा भाग वेगळा, हा भाग त्याचा वेगळा आणि हा भाग वेगळा. मग त्याला 2 ह्याच्यात डिवाइड करायचं. हे पहा, रेड मध्ये इकडे एक डिवाइड केलं, इकडे एक, त्यांना 2 हाफ मध्ये डिवाइड करायचं. कवर डिवाइड करायचं जवळ ते सिंगल होत नाहीत तोवर. आता पहा इथं कसं सिंगल झालेलं आहे शेवटी. हे पहा, ह्याला आपण डिवाइड केलं 2 भाग मध्ये, त्यानंतर याला आणखीन 2 भाग मध्ये डिवाइड करायचं. काय, 14 आणि 33 इकडल्या भागमध्ये येणार आणि याला इकडल्या भागमध्ये येणार. अर्ध्या ह्याच्यात डिवाइड करायचं. ह्यांना बी 2 भागमध्ये, म्हणजे हे 2 इकडे येणार आणि हे 2 इकडे येणार. परत 14 आणि 33 ला ह्यांना 2 भागामध्ये डिवाइड करणार, परत ह्यांना 2 भागामध्ये डिवाइड करणार. जवळ ते एलिमेंट, प्रत्येक एलिमेंट सिंगल होत नाही. आता हे पहा, हे एलिमेंट सिंगल झाला, हे एलिमेंट सिंगल झाला, 14, हे सर्व एलिमेंट काय झाले, सिंगल झाले तुमचे, सिंगल झाले. आता यांना मर्ज करायचे. आता हे सिंगल झाली, पहिला पार्ट तर तुमचा संपला. हा काय, डिवाइडचा पार्ट आहे, डिवाइड. आता तुम्हाला त्याला कॉन्कर करायचे, कॉन्कर. हे तुमचा डिवाइडिंगचा पार्ट झाला. सगळं डिवाइड करीत गेला, कवर डिवाइड करीत गेला तुम्ही त्याला, जवळ तो एलिमेंट सिंगल होत नाही तोवर, जवळ तो लास्ट पर्यंत. आता याच्या पुढे ते डिवाइड होऊ शकत नाहीत. आता 14 ला तुम्ही कसं डिवाइड करणार आहेत, तर याच्या पुढे हे डिवाइड होऊ शकत नाहीत. हा ॲरे कळत आहे, कारण की सिंगल एका बॉक्समध्ये डिवाइड झाले. समजलं. त्यानंतर याला कॉन्कर करायचं. कॉन्कर करताना काय करायचं, तुम्हाला याला सॉर्ट करत कॉन्कर करायचं. आता ते बघूया पुढे. फक्त ही लाईन तुम्हाला समजली. काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे गिवन लिस्टला 2 हाफ मध्ये. त्यांना काय म्हटलं जातं, त्या हाफला सबलिस्ट म्हटलं जातं. इच कवर डिवाइड करायचंय अंटिल इच सबलिस्ट कंटेन ओनली वन एलिमेंट. आता पहा, ही सबलिस्ट किती एलिमेंट कंटेन करायली, फक्त एकच एलिमेंट कंटेन करायली. कोणता, 14. म्हणजे याचं डिव्हिजन पूर्ण झालं, याचं पण डिव्हिजन पूर्ण झालं, कारण की एकच एलिमेंट कंप्लीट करायचे. हे पूर्ण, हे सर्वांचं डिव्हिजन कंप्लीट झालं, कारण की प्रत्येक लिस्ट एकच एलिमेंट कंटेन करायली. हा एक. समजलं. इथपर्यंत तुम्हाला डिवाइड करायचे. त्यानंतर तुमचा पुढची स्टेप येणार. पुढची स्टेप काय म्हणते तुमची, ए सिंगल एलिमेंट इज ऑलरेडी कन्सिडर ॲज सॉर्टेड. सपोज मी एलिमेंट टाकला, याच्यामध्ये एलिमेंट टाकला, इथं 14 एलिमेंट आहे. मग हा 14 एलिमेंट सॉर्टेड आहे का नाही, हो सॉर्टेड आहे. कसं काय, जर तो सिंगल एलिमेंट आहे तर त्याच्यापेक्षा मोठा कोण बघणार तुम्ही, छोटा कोण बघणार, दुसरे एलिमेंटच नाही तर कोणता बघणार, म्हणजे तोच एलिमेंट तुमचा सॉर्टेड राहील. हा सिंगल एलिमेंट तुमचा सॉर्टेड राहील. समजत आहे मी काय म्हणत आहे. जर तो सिंगल एलिमेंट असेल तो त्याच्यामध्ये सॉर्टेड राहील. म्हणजे त्याला आणखीन तुम्ही शॉर्ट कसं करणार आहेत, कारण की त्याच्यासोबत एलिमेंटच नाहीत ना. 14 एलिमेंट आहे, त्याच्यासोबत आणखीन एलिमेंट आहेत का. सपोज जर 13 असता तर 13 शॉर्ट केला असता, 13 जर इकडून आला असता मग, पण त्याच्यासोबत काहीच नाही, म्हणजे तो एकटाच आहे, म्हणजे तो आपल्यामध्येच तो सॉर्टेड आहे. समजत आहे का मी काय म्हणत आहे.
तो बाय डिफॉल्ट सॉर्टेड राहणार. आफ्टर डिवायडिंग द सबलिस्ट, म्हणजे जेव्हा सबलिस्ट पूर्णपणे डिवाइड होते, सबलिस्ट पूर्णपणे जेव्हा डिवाइड होते, द सबलिस्ट आर मर्ज बॅक टुगेदर इन सॉर्टेड ऑर्डर. त्यानंतर सबलिस्ट मर्ज केली जाते एकमेकांमध्ये इन सॉर्टेड मॅनर, सॉर्टेड ऑर्डर. आता सपोज इथं तुमच्या सबलिस्ट सगळ्या डिवाइड झाल्या, इथपर्यंत तुमच्या सगळ्या सबलिस्ट एक 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 एलिमेंट मध्ये डिवाइड झाल्या. आता त्यांना काय केलं जाणार, मर्ज केलं जाणार. याला मर्ज म्हणून तर म्हणतात मित्रांनो, त्यांना नंतर मर्ज केलं जाणार. आता इथं इथं खाली बघा, मर्ज कसं केलं जाणार, इन सॉर्टेड ऑर्डर. आता हे दोन आहेत, हे दोन एलिमेंट आहेत, कोणते कोणते, 14 आणि 33. या दोन्हीला मर्ज केलं जाणार पहिल्यांदी. मग 14 छोटा आहे 33 पेक्षा, मग 14 पहिल्यांदा लिहिला, पहा 14 पहिल्यांदा लिहिला आणि त्यानंतर 33 लिहिला एका बॉक्समध्ये, या एका बॉक्समध्ये लिहिले आपण त्यांना. त्यानंतर 27 आणि 10 ला मर्ज करणार आपण, दोन दोन ह्याला पहिल्यांदा मर्ज करायचं, त्यानंतर या दोन बॉक्सला मर्ज करायचं, पुण्या या दोनला, त्यानंतर या मोठ्या दोन बॉक्सला मर्ज करायचं आणि त्यानंतर तुम्हाला सॉर्टेड अरे फायनली भेटून जाईल. कसं करायचं ती बघा. आता 14 आणि 33चं झालं, आता 27चं बघा, 27 आणि 10चं. 27 आणि 10 मध्ये काय करणार तुम्ही, 27 हा 10 पेक्षा मोठा आहे म्हणून 27 इथं आला, 27 इथं पुट करणार. 10 27 पेक्षा छोटा आहे म्हणून 10 त्याच्या आधी आला. का समजलं का काय होतं इथं, या बॉक्समध्ये 10 आधी येणार आणि 27 नंतर येणार, कारण की 10 छोटा आहे म्हणून आधी येणार या लिस्टमध्ये बरं का, या बॉक्समध्ये, ब्ल्यू कलरच्या बॉक्समध्ये. आता 35 मोठा आहे आणि 19 छोटा आहे, मग 19 आधी येणार 35च्या या लिस्टमध्ये आणि 35 त्याच्यानंतर येणार आणि हा बॉक्स क्लोज होणार. काय करत आहोत आपण, हे दोन मर्ज करीत आहात, हे दोन मर्ज करीत आहात, हे दोन मर्ज करीत आहात आणि हे दोन मर्ज करीत आहात. समजत आहे काय होत आहे इथं. आता हे दोन एलिमेंट मर्ज करायचे, हे दोन एलिमेंट मर्ज करायचे. काय येणार, 42 आधी येणार कारण की 42 छोटा आहे आणि 44 त्याच्यानंतर येणार. समजलं. आता इथपर्यंत तुमचं झालं, आता इथपर्यंत तुमचं झालं. त्यानंतर हे दोन बॉक्स मर्ज करायचे आणि हे दोन बॉक्स मर्ज करायचे. हे दोन बॉक्स मर्ज करताना लक्ष काय करायचं, या दोन मध्ये सगळ्यात, या चारही एलिमेंट मध्ये सगळ्यात छोटा एलिमेंट पहिल्यांदा लिहायचा. कोण आहे सगळ्यात छोटा, 10 पहिल्यांदा लिहिला. त्यानंतर छोटा कोणता आहे, 14 त्याच्यानंतर लिहिला. त्यानंतर छोटा 27 त्याच्यानंतर लिहिला आणि त्यानंतर छोटा 33. समजलं. मग ह्या चारही एलिमेंटला एका बॉक्समध्ये लिहायचं, सॉर्टेड करीत जायचं जसं जसं. आता हे दोन एलिमेंट, हे दोन बॉक्स आपल्याला मर्ज करायचे. कोणते कोणते, हे दोन बॉक्स आपण मर्ज करीत आहोत. मग त्यांना मर्ज करता करता त्यांना सॉर्टेड करायचं. मर्ज करता 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 त्यांच्या जागा बदलून टाकायच्या आणि त्यांना सॉर्टेड करायचं. मग जेव्हा आपण त्याला सॉर्टेड करतो तेव्हा आपल्याला काय भेटून जाईल, हा बॉक्स भेटून जाईल. समजत आहे. आता याच्यासाठी बघा, आता 19 35 42 आणि 44. छोटा एलिमेंट कोणता आहे, 19 आहे. त्यानंतर कोणता आहे तुमचा 35, त्यानंतर 42 आणि त्यानंतर 44. काही चेंज करायची गरज नाही लागली आपल्याला. मग याला आणि याला मर्ज केला आपण तर आपल्याला हे भेटलं, कोणतं, ही बॉक्स भेटला चार ह्याचा. समजत आहे का. मर्ज करता करता आपल्याला सॉर्ट करायचं आहे, मर्ज करता करता आपल्याला सॉर्ट करायचं आहे. आता दोन बॉक्स कोणते मर्ज करणार तुम्ही, हा ब्लॅकवाला आणि हा ब्लॅकवाला, दोन्ही बॉक्स मर्ज करणार आणि मर्ज करता करता सॉर्ट करणार. सगळ्यात छोटा एलिमेंट सांगा याच्यातला कोणता आहे, ते पहिल्यांदा येणार. कोणता, 10 आला पहिल्यांदी. त्यानंतर सगळ्यात छोटा एलिमेंट कोणता आहे, 14 आला दुसऱ्यांदी. त्यानंतर सगळ्यात छोटा कोणता आहे, सगळ्या लिस्टमध्ये बघायचा, ह्याच्यामध्ये बघायचा आणि या बॉक्समध्ये बी बघायचा, दोन्ही बॉक्समध्ये तुम्ही बघायचा सगळ्यात छोटा एलिमेंट कोणता आहे. आता याच्यानंतर सगळ्यात छोटा एलिमेंट कोणता आहे, 19 म्हणून 19 इथं आला. त्यानंतर छोटा एलिमेंट 27 म्हणून 27 आला. त्यानंतर 33 म्हणून 33 आला. त्यानंतर 35 म्हणून आला. त्यानंतर 42 आणि त्यानंतर 44. असे तुमचे सगळे एलिमेंट येतील आणि फायनली मित्रांनो तुम्हाला तुमची सॉर्टेड लिस्ट, हे पहा तुमची सॉर्टेड लिस्ट भेटून जाईल. फायनली काय केलं आपण, डिवाइड केलं इथून इथपर्यंत आपण डिवाइड केलं. आधी त्याला सिंगल एलिमेंट मध्ये आणायचं, सगळ्या ह्याला सिंगल एलिमेंट मध्ये आणायचं. आता तुम्ही म्हणता सर यालाच आपण तुकडे पाडून सिंगल ह्याच्यात करून टाकू, पण ती करेक्ट प्रोसिजर नाही आहे. एक्झामिनर तुम्हाला त्याला मार्क देणार नाही. करेक्ट प्रोसिजर काय आहे की याला डिवाइड करायचं 2 भागामध्ये, याला अर्ध करायचं आणि त्याला डिवाइड करायचं 2 भागामध्ये. आता तुम्ही म्हणता, आता तुमच्या मनात एक डाऊट असेल, कारण की इथं परफेक्ट डिव्हिजन झालं, म्हणजे काय झालं, इथं 4 एलिमेंट इकडे शॉर्ट झाले आणि इकडे 4 एलिमेंट झाले, म्हणजे परफेक्ट डिव्हिजन झालं. सपोज जर आपले 9 असते ना, टोटल 8 एलिमेंट होते म्हणून 4 मध्ये डिवाइड झाले.
सपोज जर तुमचे 9 एलिमेंट असतील तर तुम्ही काय करणार, पहिल्या भागात तुम्ही 5 एलिमेंट घ्या किंवा दुसऱ्या भागात तुम्ही 5 एलिमेंट घ्या. पहिल्या भागात तुम्ही 5 एलिमेंट घेणार, हे 4 पण घ्यायचे आणि 5वा पण एलिमेंट पहिल्याच भागात घ्यायचा, आणि दुसऱ्या भागात तुम्ही 4 एलिमेंट घ्यायचे. टोटल तुमचे 9 एलिमेंट होणार. असे टोटल तुमचे 9 एलिमेंट होणार. असं डिव्हिजन तुमचं होणार. पहिल्या ह्याच्यात तुम्ही मग 5 एलिमेंट घ्यायचे. कळालं? जर 9 ऑड नंबर असेल तर, म्हणजे ऑड असेल तर. आणि तसंच करीत 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 शेवटी आपल्याला सिंगलच काढायचं आहे. मग प्रत्येक एलिमेंट तर सिंगल निघणारच आहे. प्रत्येक एलिमेंट तर सिंगल निघणारच आहे. आता या 5 मध्ये जेव्हा डिवाइड केलं तर पहिल्यांदा हे 2 इकडे घ्या, पहिल्यांदा हे 2 इकडे घेणार आणि बाकीचे 3 इकडे घेणार. यांना जर डिवाइड करीत गेला तर त्यानंतर या 2 मधलं डिवाइड करीत गेला तर ह्या 2 इकडे, दोन्ही मधलं एक एक इकडे घेणार, 3 मधले 2 इकडे घेणार आणि एक इकडे घेणार, आणि त्यानंतर या 2 मधलं एक एक घेणार. समजलं? शेवटी तर एक एकच होणार आहे आपला बॉक्स. शेवटी एक एकच बॉक्स होणार आहे. जेव्हा शेवटी एक एक बॉक्स सगळे झाले तेव्हाच त्यांना मर्ज करायचं आहे. समजत आहे मी काय म्हणत आहे? तर काय करूया आपण आता, थिअरी बघूया. समजलं? हे एक्झाम्पल तुम्हाला थोडं थोडं काहून अंडरस्टँडिंग झाली ना थोडी थोड्या एक्झाम्पलची? आणखीन एकदा सांगून देतो, टेन्शन घेऊ नका. आधी आपण थोडी थोडी थिअरी बघूया. कुठं होतं आपण? आफ्टर डिवायडिंग जेव्हा तुमची डिवायडिंग झाली तेव्हा काय करणार तुम्ही? सब लिस्टला मर्ज करणार टुगेदर. प्रत्येक सब लिस्टला मर्ज करीत राहणार तुम्ही टुगेदर इन सॉर्टेड ऑर्डर. म्हणजे सॉर्टिंग करीत करीत तुम्ही मर्ज करणार त्या लिस्टला, जसं की आपण आता केलं. ड्युरिंग मर्जिंग द एलिमेंट ऑफ बोथ सबलिस्ट आर कम्पेअर्ड अँड द स्मॉलर एलिमेंट इज प्लेस्ड ॲट फर्स्ट पोझिशन. जेव्हा तुमची सबलिस्ट कम्पेअर होती तेव्हा स्मॉलर एलिमेंट, जेव्हा तुमची सबलिस्ट 2 सबलिस्ट कम्पेअर होती तेव्हा तुमचा स्मॉलर एलिमेंट प्लेस्ड ॲट फर्स्ट पोझिशन. पहिल्या पोझिशनवरती स्मॉलर एलिमेंट प्लेस्ड होणार. द मर्जिंग प्रोसेस कंटिन्यू अंटिल ऑल द सबलिस्ट आर कंबाईन इनटू ए सिंगल सॉर्टेड लिस्ट. कवर ही मर्जिंगची प्रोसेस चालणार जवळ तुमची प्रत्येक एलिमेंट ही कंप्लीट सॉर्टेड एलिमेंट होत नाहीत तवर. जवळ हे कंप्लीट एलिमेंट हे सॉर्टेड होत नाहीत तवर तुमची मर्जिंगची प्रोसेस ही चालूच राहणार. समजत आहे मी काय म्हणत आहे? पहा, आधी काय केलं आपण? डिवाइड केलं सगळ्या लिस्टला, सिंगल सिंगल ह्याच्यात डिवाइड केलं आणि त्यांना कॉन्कर करण्याचा प्रयत्न केला. त्यांना लगेच कॉन्कर केलं. हे पहा, एवढी स्टेप लगेच त्याची कॉन्कर केली आपण. कॉन्कर केली म्हणजेच त्यांना मर्ज केलं. कॉन्कर म्हणजेच मर्ज. समजत आहे मी काय म्हणत आहे? आधी आपण डिवाइड केलं सगळ्यांना, त्यानंतर त्यांना मर्ज करीत गेलो. हे 2 मर्ज करीत गेले, हे 2 हे 2 हे 2. पुन्हा हे 2 बॉक्स मर्ज केले, एका बॉक्समध्ये केलं. हे 2 बॉक्स एका बॉक्समध्ये केले आणि हे एका बॉक्समध्ये केलं, दोन्ही बॉक्स मोठाले. समजत आहे काय काय केलं आपण? फक्त मर्ज करताना हे लक्ष घेतलं की पहिला एलिमेंट म्हणजे छोटा एलिमेंट पहिल्यांदा येणार आणि मोठे एलिमेंट लास्टला जाणार. समजत आहे? असं केलं. कळालं? सर तुम्ही म्हणता सर मग 19 एलिमेंट जर आपल्याला इथं थर्ड पोझिशनला आणायचाच होता, 19 एलिमेंट जर थर्ड पोझिशनला आणायचाच होता तर तुम्ही इथंच का नाही 19 एलिमेंट घेतला? पण मित्रांनो, 19 एलिमेंट आपण कम्पेअर करताना या बॉक्सचा आणि या बॉक्समध्ये कम्पेअर केलं. थोडी ना आपण या बॉक्समध्ये या बॉक्समध्ये कम्पेअर केलं. 19 मध्ये आपण कम्पेअर ज्या बॉक्समध्ये करतो त्या बॉक्समध्ये छोटा एलिमेंट कोणता आहे ते आधी येणार. असा आहे खेळ. म्हणजे आता या बॉक्समध्येच कम्पेअर केलं ना, मग बाकीचे एलिमेंट बघणार का मी? नाही, फक्त हे 2 बॉक्सच बघणार. मग या 2 बॉक्समध्येच जे काय आहे ते लिहिणार. मग जेव्हा मी या 2 बॉक्समध्ये बघितलं तेव्हा या 2 बॉक्समध्ये सगळ्यात छोटा मला 10 भेटला, त्याच्याहून छोटा मला 14 भेटला आणि त्याच्याहून छोटा मला 27 भेटला. भलेही 19 हा 27 पेक्षा छोटा असेल, पण तो कम्पेअर होताना ह्या बॉक्समध्ये आहे का? नाही. कम्पेअर होताना तो या बॉक्समध्ये आहे. या 2 ह्याच्यात कम्पेअर होतंय, या 2 सोबत कम्पेअर होत आहे त्याचं. समजत आहे? म्हणून तो या बॉक्समध्ये आला. पण शेवटी जेव्हा हे दोन्ही बॉक्स कम्पेअर केले आपण तेव्हा 19 त्याच्या जागेवरती येऊन जाणार जेव्हा हे 2 बॉक्स कम्पेअर केले. समजत आहे? एक्झाम मध्ये तुम्हाला असेच ड्रॉ करायची. आधी सगळे डिवाइड करायचे, सिंगल ह्याच्या डिवाइड झाली पुन्हा त्या सिंगलला मर्ज करीत चालायचं. मर्ज करीत शेवटपर्यंत चालायचं जवळ तुमची अख्खी लिस्ट सॉर्टेड होत नाही तवर. समजत आहे कसं सॉर्ट केलं आपण त्याला? मर्ज सॉर्ट रिक्वायर्ड ऍडिशनल मेमरी. याला ऍडिशनल मेमरी लागती. टेम्पररी मेमरी ह्याला ऍडिशनल लागती फॉर टेम्पररी ॲरे ड्युरिंग द मर्जिंग प्रोसेस करताना. आता मित्रांनो मला सांगा, याला ऍडिशनल मेमरी लागणारच नाही. एवढे प्रोसेस ते करत आहे. हा ॲरे घेत आहे, हा ॲरे वेगळा, हा ॲरे वेगळा, हा ॲरे वेगळा.
प्रत्येक ॲरे वेगवेगळा घेत आहे म्हणल्यावर त्याला मेमरी लागणारच ना. द टाइम कॉम्प्लेक्सिटी ऑफ मर्ज सॉर्ट इज बिग ओ लॉग एन. बिग ओ लॉग एन ही त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी आहे, म्हणजे त्या मर्ज सॉर्टच्या प्रोग्रामला लागणारा टाइम. आता अल्गोरिथम काय म्हणते त्याचं बघा. स्टार्ट विथ द गिवन लिस्ट ऑफ द एलिमेंट, म्हणजे जे गिवन आहे त्या लिस्ट पासून स्टार्ट करायचं, त्यानंतर सेकंड स्टेप मध्ये त्याला डिवाइड करायचं दोन लिस्ट मध्ये. काय डिवाइड लिस्ट इंटू टू इक्वल हाफ, म्हणजे इक्वल मध्ये त्याला डिवाइड करायचं हाफ मध्ये. जर इक्वल होत नसते, समजा 9 तुमचे एलिमेंट असतील, आता आपण ते एक्झाम्पल घेऊ शेवटी, तुम्हाला एक्झाम्पल बी सांगतो. जर तुमचे 9 एलिमेंट्स असतील तर तुम्ही काय करणार, किंवा तुमचे 7 एलिमेंट्स असतील तेव्हा तुम्ही काय करणार. रिप्लेस स्टेप रिपीट स्टेप 2 अंटिल each sublist contain only one element. स्टेप 2 कवर रिपीट करायचे अंटिल each sublist contain only one element. स्टेप 2 काय आहे, डिवाइड करीत जायचं इक्वल हाफ मध्ये. कवर अंटिल जवळ सगळे एलिमेंट हे एक सिंगल होत नाहीत तवर. कळालं. चौथ्या स्टेप मध्ये काय, कम्पेअर द फर्स्ट एलिमेंट ऑफ बोथ द लिस्ट. चौथ्या स्टेप मध्ये या लिस्ट मध्ये आता जी लिस्ट मर्ज करायची त्या दोन लिस्ट घ्यायच्या, ही आणि ही लिस्ट मर्ज करायची, कम्पेअर करायचे दोन्ही एलिमेंट. 14 आणि 33 कम्पेअर होणार. जे छोटा आहे ते आधी येणार आणि जे मोठा आहे ते त्याच्यानंतर नाही येणार, असं सांगितलेलं आहे. कळालं काय म्हणणं आहे माझं, समजलं मी काय सांगायचा प्रयत्न करीत आहे. प्लेस द स्मॉलर एलिमेंट इनटू अ टेम्पररी लिस्ट, म्हणजे ते टेम्पररी लिस्ट मध्ये टाकायचं, म्हणजेच की त्याच्या जागेवरती नेऊन टाका तुम्ही. हे टेम्पररी लिस्ट काय नाही, हे अल्गोरिथम कसा असते माहिती का, की प्रोग्राम मध्ये काय करणार आहोत ते सांगण्यासाठी असते. त्याला आपण टेम्पररी लिस्ट मध्ये ठेवतो, टेम्पररी लिस्टला पुन्हा त्याच्या जागेवरती टाकतो. असं प्रोग्राम मध्ये आहे ती खेळ. ती काय करू नका, ती डायरेक्ट प्रोग्राम तुम्हाला समजते तेव्हाच तुम्हाला अल्गोरिथम समजेल, पण प्रोग्राम आपण घेणार नाहीत. जर अल्गोरिथम आला तर तुम्ही एक्झाम मध्ये लिहून या. Continue comparing the remaining elements and place them into sorted order. पहा, कंटिन्यू करायचं कंपेअरिंग द रिमेनिंग एलिमेंट्स, प्रत्येक एलिमेंट कंपेअर करायचं आणि प्लेस देम इनटू सॉर्टेड ऑर्डर, म्हणजे एका सॉर्टेड ऑर्डर मध्ये त्यांना त्यांच्या जागेवरती ठेवायचे. म्हणजे छोटे एलिमेंट्स आधी ठेवायचे सगळे आणि मोठे एलिमेंट्स नंतरनी. रिपीट द मर्जिंग प्रोसेस अंटिल ऑल सबलिस्ट आर मर्ज्ड. प्रत्येक सबलिस्ट मर्ज होऊस तर ही प्रोसेस रिपीट करायची. द फायनल मर्ज लिस्ट इज सॉर्टेड लिस्ट, म्हणजे फायनली जी तुम्हाला शेवटी भेटून जाईल ती तुमची सॉर्टेड लिस्ट असेल. ही तुम्हाला फायनली भेटून गेली, ही तुमची सॉर्टेड लिस्ट आहे. समजलं काय केलं त्या एक्झाम्पल मध्ये. आता ऍडव्हान्टेज पहा, इफिशियंट फॉर लार्ज डाटा सेट, स्टेबल सॉर्टिंग अल्गोरिथम, म्हणजे हा स्टेबल सॉर्टिंग अल्गोरिथम आहे. आणि स्टेबल सॉर्टिंगचा आता मला तुम्हाला मिनिंग समजून सांगायची गरज नाही, कारण की गेल्या लेक्चरमध्ये आपण स्टेबल वरती बी चर्चा केलेली आहे, गेल्या लेक्चर्समध्ये, मागच्या लेक्चर्समध्ये. इफिशियंट आहे लार्ज डाटा सेटला. जेव्हा तुमचा डाटा सेट मोठा असतो, 1000-2000 लाईन्सचा डाटा सेट असतो, त्यासाठी हा खूप इफिशियंट आहे. आणि हा पहा, डिसएडव्हान्टेज काय आहे त्याची, रिक्वायर्ड ऍडिशनल मेमरी याला लागती फॉर मर्जिंग प्रोसेससाठी. आणि नॉट अन इन पेस सॉर्टिंग अल्गोरिथम, म्हणजे एका पर्टिक्युलर पेस मध्ये तो सॉर्ट होणारा अल्गोरिथम नाही. म्हणजे ह्याला फिक्स पेस अशी नाहीच, फिक्स पेस म्हणून अशी गोष्ट नाहीच. समजत आहे. आपण काय बघितलं ह्याचं ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज, एक्झाम्पल बी बघितलं. आता तुम्हाला जर सांगायचं झालं तर आपले सर्व गोष्टी झालेल्या आहेत. फक्त आता क्विक सॉर्टचं ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज बघून घ्या. क्विक सॉर्टचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज, कारण की मी प्रत्येक लेक्चर तर तुमचं झालं, पण त्याच्यात मी कशाचे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेजेस तुम्हाला सांगितलेले नाहीत. आता क्विक सॉर्टचे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेजेस ऐकून घ्या. क्विक सॉर्टचे ऍडव्हान्टेजेस काय आहे, तुम्हाला आधीच सांगितलं होतं मी क्विक सॉर्टचं लेक्चर जेव्हा होतं तेव्हा. क्विक सॉर्ट काय आहे, फास्टेस्ट दॅन बबल सॉर्ट, सिलेक्शन सॉर्ट, इन्सर्शन सॉर्ट आणि मर्ज सॉर्ट. ह्या सगळ्या अल्गोरिथम पेक्षा, सगळ्या टेक्निक्स पेक्षा हा फास्टेस्ट आहे. कोणता, क्विक सॉर्ट, लार्ज डाटा सेट साठी. वाईडली यूज इन प्रॅक्टिस बिकॉज ऑफ द एक्सिलेंट ॲव्हरेज परफॉर्मन्स. वाईडली यूज होते ह्या अल्गोरिथमचा. का म्हणून, कारण की एक्सिलेंट परफॉर्मन्स आहे ह्याचा. जर तुमची गोष्ट कोणती फास्ट असेल, फास्ट मध्ये जर तुम्हाला आउटपुट भेटत असेल तर त्याचा परफॉर्मन्स एक्सिलेंटच असा मानला जातो. ह्या क्विक सॉर्टचा म्हणून तर क्विक सॉर्टला एवढी व्हॅल्यू आहे कंपनीमध्ये, कारण की क्विक सॉर्ट जर तुम्ही वापरला प्रोग्राम मध्ये तर तुमचं फास्ट आउटपुट येऊन जातं, फास्ट सॉर्टिंग होते. आणि डिसएडव्हान्टेज काय आहे,
नॉट ए स्टेबल सॉर्टिंग अल्गोरिदम. हा स्टेबल सॉर्टिंग अल्गोरिदम नाही आहे. बाकीचे कसे हे स्टेबल सॉर्टिंग अल्गोरिदम आहेत, पण हा स्टेबल सॉर्टिंग अल्गोरिदम नाही. हा त्याचा डिसएडव्हान्टेज आहे. परफॉर्मन्स डिपेंड ऑन चुझिंग पिवोट. म्हणजे तुम्ही पिवोट कोणता चूज करतायत त्याच्यावरती तुमचा परफॉर्मन्स डिपेंड राहील. सपोज तुम्ही पिवोट तुमच्या इमर्जीनी कोणता पण घेऊ शकता ना, मग पिवोट सिलेक्शन करण्यावरती तुमचा परफॉर्मन्स डिपेंड राहील. जर तुम्ही अवघड पिवोट घेतला तर त्याचा परफॉर्मन्स, त्याच्या ॲव्हरेज टाइम कॉम्प्लेक्सिटी कमी होत जाईल. समजत आहे? तो तेवढं डिफिकल्ट होऊन जाईल. हा त्याचा डिसएडव्हान्टेज आहे. त्यानंतर मी इन्सर्शन सॉर्टचं बघा. इन्सर्शन सॉर्टचं आपण ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज मध्ये चर्चा करू. इन्सर्शन सॉर्ट मध्ये काय करीत होतात आपण? इन्सर्ट करीत होतात एलिमेंट सॉर्टेड लिस्ट मध्ये, सॉर्टेड बकेट मध्ये. इझी टू अंडरस्टँड अँड इम्प्लिमेंट अँड इफिशियंट फॉर स्मॉलर डेटा सेट. स्मॉलर डेटा सेट साठी हा इफिशियंट आहे इन्सर्शन सॉर्ट. म्हणजे कमी डेटा असताना तिथं तुमचा हा इन्सर्शन सॉर्ट वापरला तर तो खूप तिथं इफेक्टिव्ह राहील. आणि इझी आहे अंडरस्टँडिंग साठी आणि इम्प्लिमेंटेशन साठी. समजत आहे का मी काय म्हणत आहे? अंडरस्टँडिंग ही सोपी आहे आणि इम्प्लिमेंटेशन ही सोपी आहे. काय करायचं? एक सॉर्टेड बकेट आणि एक अनसॉर्टेड बकेट. एक अनसॉर्टेड बकेट आणि एक सॉर्टेड बकेट घ्यायची आणि त्यानंतर त्याला सॉर्ट करायचं. हा काय आहे? स्टेबल सॉर्टिंग अल्गोरिदम आहे. डिसएडव्हान्टेज काय काय आहेत? इनइफिशियंट फॉर लार्ज डेटा सेट. म्हणजे जेव्हा तुमचा डेटा सेट खूप जास्त असेल तेव्हा तो इनइफिशियंट आहे. म्हणजे एवढा चांगला परफॉर्मन्स देत नाही लार्ज डेटा सेट सोबत, जरा डिले करतो. रिक्वायर्स मेनी कंपॅरिझन अँड शिफ्ट्स इन द वर्स्ट केस. म्हणजे खराब से खराब कंडिशन मध्ये यामध्ये मेनी कंपॅरिझन्स आणि मेनी शिफ्ट्स होतात. म्हणजे कंपॅरिझन होत आहे सगळ्यासोबत. म्हणजे सपोज तुमचा लार्ज डेटा सेट आहे, ती तुमची खराब पोझिशन झाली, म्हणजे खराब परिस्थिती झाली तुमची. सपोज लार्ज डेटा सेट आहे, हा 27 ला आपल्याला 1000 एलिमेंट सोबत कम्पेअर करायचंय. मग किती अवघड जाईल ती, किती म्हणजे हे आहे, हेडॅक आहे ती. मग त्याच्यासाठी ज्याला डिसएडव्हान्टेज मध्ये ठेवलेला आहे. समजत आहे? स्लोअर दॅन क्विक सॉर्ट आणि मर्ज सॉर्ट फॉर लार्ज इनपुट. मर्ज सॉर्ट हा लार्ज साठी चांगला आहे आणि क्विक सॉर्ट तर सगळ्यापेक्षा फास्ट आहे. समजत आहे? आणि हा काय आहे? इन्सर्शन सॉर्ट दोन्हीपेक्षा स्लोअर आहे. कळालं? याचे डिसएडव्हान्टेज आणि ऍडव्हान्टेज. आता सिलेक्शन सॉर्टचे बघूया. सिलेक्शन सॉर्ट मध्ये काय करायचं होतं? आपण एक एलिमेंट, सगळ्यात छोटा एलिमेंट सिलेक्ट करत होतो आणि त्याला सगळ्यात पहिल्या पोझिशन वरती टाकत होतो. सिंपल अँड इझी टू अंडरस्टँड ह्याचा ऍडव्हान्टेज मध्ये, सिंपल अँड इझी टू अंडरस्टँड अँड इम्प्लिमेंट. सुटेबल फॉर स्मॉलर डेटा सेट. हा पण सुटेबल आहे स्मॉलर डेटा सेट साठी आणि सिंपल अँड इझी आहे अंडरस्टँडिंग साठी. परफॉर्मन्स फ्युअर स्वॅप कम्पेअर दॅन बबल सॉर्ट. बबल सॉर्ट पेक्षा कमी स्वॅपिंग परफॉर्म करते. बबल सॉर्ट मध्ये काय आहे पहा, बबल सॉर्ट मध्ये स्वॅपिंग किती होत आहे? प्रत्येक ह्याला स्वॅपिंग होत आहे. जर हा एलिमेंट पेक्षा छोटा निघाला तर स्वॅपिंग होणार. समजलं? जर 30 एलिमेंट 50 पेक्षा छोटा निघाला तर स्वॅपिंग होणार. 50 एलिमेंट 30 पेक्षा मोठा निघाला तरी स्वॅपिंग होणार. समजत आहे मी काय म्हणत आहे? बबल सॉर्टचे लेक्चर बघितले नसते तर ते लेक्चर बघून घ्या. सिलेक्शन सॉर्टचे लेक्चर बघितले नसते, इन्सर्शनचे बघितले नसते, मर्जचे बघितले नसते, क्विकचे बघितले नसते. ते लेक्चर्स बघून घ्या, त्यानंतर तुम्हाला क्लिअर होत चालत असते. डिसएडव्हान्टेज काय आहे त्यांचं? ह्याच्यामध्ये कमी स्वॅपिंग होते बरं का बबल सॉर्ट पेक्षा. बबल सॉर्ट मध्ये जास्त स्वॅपिंग होतात. हा त्याचा ऍडव्हान्टेज आहे. कशाचं? सिलेक्शन सॉर्टचं. आणि त्याचा डिसएडव्हान्टेज काय? परफॉर्म बिग ओ एन स्क्वेअर कंपॅरिझन्स इवन इफ ॲरे इज ऑलरेडी सॉर्टेड. म्हणजे ॲरे जरी सॉर्टेड भेटला आपल्याला तरी तो कंपॅरिझन करत जातो, जसं की आपला बबल सॉर्ट करीत होता. सपोज 5-3 ला तुमचा ॲरे सगळा सॉर्टेड निघाला तरी आपल्याला कंपॅरिझन करत जावंच लागेल. पुढे कंपॅरिझन करीत जावंच लागेल. शेवटची N-1 पासेस पर्यंत तेवढे पासेस आपल्याला परफॉर्म करावेच लागतील. नॉट ए स्टेबल सॉर्टिंग अल्गोरिदम. हा स्टेबल सॉर्टिंग अल्गोरिदम नाही. हा त्याचा डिसएडव्हान्टेज आहे. आणि स्लोअर दॅन क्विक सॉर्ट, मर्ज सॉर्ट आणि लार्ज डेटा सेट, लार्ज इनपुट्स असतील तर हा स्लोअर आहे. आता बबल सॉर्टचा ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज बघा. सगळे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज मी एकाच लेक्चरमध्ये घेऊन टाकले, कारण की मी ह्याच्या आधी घेतले नव्हते म्हणून. बबल सॉर्टचं काय? हा सिंपल आहे, इझी आहे अंडरस्टँडिंग साठी आणि इम्प्लिमेंटेशन साठी. डज नॉट रिक्वायर एक्स्ट्रा मेमरी. हा एक्स्ट्रा मेमरी स्पेस घेत नाही. हा त्याचा ऍडव्हान्टेज आहे. इनइफिशियंट फॉर लार्ज डेटा सेट. जर लार्ज डेटा सेट असेल, 1,00,000-1,50,000 लाईनचा जर तुमचा डेटा सेट असेल तर हा इनइफिशियंट आहे. परफॉर्म मेनी अननेसेसरी कंपॅरिझन अँड स्वॅपिंग. पहा मित्रांनो, जर तुमचा एलिमेंट
जर तुमचे ऍरे सपोज या प्रॉब्लेम मध्ये काय झालं आपलं, इथं सर्व गोष्टी आपल्या सॉर्टेड झाल्या. 5-3 मध्येच टू टू त्याच्या जागेवर आलता, 9 त्याच्या जागेवर आलता, 12, 23, 33, 34 आणि 45 आणि 28 हे जस्ट त्याच्या जागेवर आलते. हे सगळे सॉर्टेड इथंच झालते. तिसऱ्या 5लाच आपले सगळे सॉर्टेड झालते. पण मित्रांनो तिसऱ्या 5ला सॉर्टेड झाली, पण तरी आपल्याला पास 4, पास 5 आणि पास 6 हे पासेस आपल्याला परफॉर्म करावे लागले. का म्हणून लागले? कारण की हेच त्याचं बबल सॉर्टचं डिसएडव्हान्टेज आहे. कारण की पासेस परफॉर्म कम्प्लिटली करावंच लागतात सगळे. जरी तुमचा सॉर्टेड एलिमेंट आधी भेटले तरी सगळे n-1 टोटल पासेस परफॉर्म करावेच लागतात. हाच त्याचा डिसएडव्हान्टेज आहे. समजलं? तर मित्रांनो या युनिटमध्ये आपण खूप सारी चर्चा केली. बबल सॉर्टचा अल्गोरिथम, प्रोग्राम, त्याची थिअरी, त्याचा एक्झाम्पल. सिलेक्शन सॉर्टचा अल्गोरिथम, प्रोग्राम, त्याची थिअरी, त्याचा एक्झाम्पल. इन्सर्शनचा अल्गोरिथम, प्रोग्राम, त्याची थिअरी, त्याचा एक्झाम्पल. क्विकचा अल्गोरिथम, प्रोग्राम आणि एक्झाम्पल. आणि मर्जचा अल्गोरिथम, प्रोग्राम आणि एक्झाम्पल. आजच्या लेक्चरच्या निमित्ताने झालं. सर्व गोष्टीचे ऍडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज आपण बघून घेतले आणि सर्व गोष्टी हा युनिट आता तुमचा एंड होत आहे. पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन जे काही आहेत या युनिट मधले ते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगणार आहे. सो जर तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल, मर्ज सॉर्ट समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत आपलं चॅनल शेअर करा. बाय बाय.